हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर तुमचा हा जो आहे 6 बार ग्राफ हा आपण सुरू करणार आहे. आज हा मी तुमच्या वर्कबुकमध्ये सॉल्व करणार आहे. तुमच्याकडे जर वर्कबुक असेल तर या सॉल्व करा किंवा तुमच्या बुकमध्ये ग्राफच्या बुकमध्ये सॉल्व करा. तर इथे आधी आपण काय समजून घेणार आहे, प्रॅक्टिस सेट 18 आपण आज सॉल्व करणार आहे. पण इथे आधी आपण त्याच्या आधी काय समजून घेणार आहे, हे बार ग्राफवर 2 ॲक्सिस असतात, एक वाय ॲक्सिस आणि एक एक्स ॲक्सिस. जी हॉरिझॉन्टल आहे लाईन मारले इथे ती आहे एक्स ॲक्सिस आणि हे जे वर्टिकल आहे तो आहे वाय ॲक्सिस. ठीक आहे. आणि हे ओ जे आहे हे त्याचं ओरिजिन आहे, म्हणजे जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे दोघांचा, या दोन लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हे इथे कायम तुम्ही लिहिताना लिहायचं आहे जेव्हा तुम्ही ग्राफ काढाल. त्याच्यानंतर हा जो एक स्क्वेअर दाखवला आहे बरोबर, हा जो आहे हा इथे 10 लाईन्स असतात. हा जो एक बॉक्स आहे त्याच्यात बरोबर 10 लाईन्स असतात. तर आता इथे काय डिनोट केलेलं आहे, इथे 5 का लिहिलेलं आहे, तर इथे स्केल जी घेतलेली आहे, स्केल आपण आता पिक्टोग्राफमध्ये बघितलं होतं की स्केल कशी घ्यायची बरोबर 5th स्टँडर्डमध्ये. तर इथे आता स्केल ऑन वाय ॲक्सिस काय घ्यायची, तर 1 युनिट इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सिअस. तर 1 युनिट म्हणजे इथे काय आहे, हा जो स्क्वेअर आहे तो म्हणजे 5 डिग्री सेल्सिअस आहे. मग दुसरा स्क्वेअर आहे तो 10 डिग्री सेल्सिअस, म्हणजे एक एकनी वाढत जाणार. म्हणजे एका सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणलं तर वाय ॲक्सिसवर तुम्ही सरळ जी स्केल घेतली त्या स्केलचा टेबल लिहायला सुरुवात करायची. म्हणजे 5 डिग्री घेतलं आहे की नाही, मग 5चा टेबल 5, 10, 15, 20, 25, 30, 35 बरोबर. जर कधी तुम्ही इथे 10 घ्याल तर 10, 20, 30, 40, 50 असं तुमचं इथे वाय ॲक्सिसवर स्केल येईल. कळलं आहे. त्याच्यानंतर जे तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे आता टेम्परेचर, आता इथे बघा दिसतं की ह्या सिटीज दिलेल्या आहेत आणि त्याचं टेम्परेचर दिलेलं आहे. तर ती सिटी जी नावं आहेत ती इथे खालती एक्स ॲक्सिसवर येतील आणि त्याचं टेम्परेचर आहे ते आपण वाय ॲक्सिसवर दाखवणार आहे. आता आपण क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करू. जसं जसं आपण ग्राफ सोडवू तसं तसं तुम्हाला अजून जास्त कळत जाईल. व्हॉट डाटा इज शोन ऑन वर्टिकल अँड द हॉरिझॉन्टल लाईन. वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईनवर कुठला डेटा शो केला आहे, तिथे लिहून दिलं पहिल्याचा आन्सर, टेम्परेचर इज शोन ऑन वर्टिकल लाईन्स अँड सिटीज आर शोन ऑन द हॉरिझॉन्टल लाईन, म्हणजे एक्स ॲक्सिसवर. विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर. इथे बघा कुठल्या सिटी सर्वात आपल्याला हायेस्ट लाईन कुठली दिसते, बॉक्स कुठला दिसतोय, हा बॉक्स दिसतोय. मग ती सिटी कुठली आहे, चंद्रपूर. मग आपण आन्सर काय लिहिणार, चंद्रपूर सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर. इथे लिहून घ्या सगळ्यांनी. चंद्रपूर सिटी had the highest temperature. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन बघूयात काय, विच सिटीज हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर. म्हणजे कुठल्या इथे मॅक्झिमम टेम्परेचर कुठलं आहे, पुणे आणि नाशिक. इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर कुठलं आहे, पुणे आणि नाशिक. आणि मिनिमम आहे पंचगणी अँड माथेरान. तर हे लिहून घेऊ आपण, पुणे अँड नाशिक सिटीज पुणे अँड नाशिक सिटीज हॅड काय सांगितलं आहे, इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर. सो आहे तसंच लिहायचं आहे, इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर. विच सिटीज हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सिअस. 30 डिग्री सेल्सिअस कुठे आहे, परत सेम त्याच सिटीज आहे. 30 डिग्री सेल्सिअस इथे पुण्याचं आहे आणि नाशिकचं आहे. सो आन्सर परत तेच येणार आहे, पुणे अँड नाशिक हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट बघा काय विचारलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ पंचगणी अँड चंद्रपूर. पंचगणी आणि चंद्रपूरमध्ये डिफरन्स काय आहे. हे चंद्रपूर आहे आणि हे पंचगणी आहे. इथे बघा डिफरन्स म्हणजे काय की चंद्रपूरचं टेम्परेचर किती आहे आणि पाचगणीचं किती आहे. तर पाचगणीचं 25 आहे आणि चंद्रपूरचं किती आहे, 35 आहे. म्हणजे दोघांमधला डिफरन्स किती आहे, 10चा डिफरन्स आहे. सो ते आपण लिहून घेऊ, डिफरन्स बिटवीन the maximum temperature
ऑफ कशाचं, पाचगणी आणि चंद्रपूर. चंद्रपूर इज किती आहे, 10 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, इथे आपला प्रॅक्टिस सेट 18 संपलेला आहे. एकदम इझी आहे हा बारग्राफ. म्हणजे काढायला सर्वात सोपा कुठला लेसन असेल तर हा बारग्राफचा आहे तुमचा आत्ताच्या या सिलेबसमध्ये. खूप इझी आहे, सगळ्यांना ह्याच्यात फुल मार्क्स मिळतात. त्यामुळे ह्याची प्रॅक्टिस चांगली करा. आणि हे जे आता जसे आपण पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करू की ग्राफ कसा काढायचा ॲक्च्युअलमध्ये या ग्राफवर, तर हे आपण पुढच्या प्रॅक्टिस सेट 19मध्ये सॉल्व करूयात. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.